बाई काय आता ते फायनली चड्डी फाटलेली आहे आणि माझी पण पूर्ण फाटलेली. सुंदर आहे. बटर यो मोठा बटर हे रात्री सकाळी दूध आणि साखर या दोन गोष्टीपासूनच बनव. पालखी निघालेली आहे. मागं होता आता काय गिअर बॉक्स खराब झालतं का काय तुझं? ओम साईराम. तर मी आज पहिल्यांदा लवकर उठलेले आहे. तर आज मी आंघोळ धावणार आहे. काल मी आंघोळच नव्हतं उठलेलो मित्रांनो. पब्लिक आज मला वाटतं मी लवकर उठला म्हणून आज सगळी लवकर उठल्यात काय. चला मग आंघोळीला रेडी आहो. बऱ्याच जणांची आंघोळ झालेली आहे. हे आमचे वंगे दादा हो चालू आता आंघोळ व्हायला. खूप म्हणजे खूप थंडी आहे. माझे होठ पूर्ण आज मित्रांनो 6वा दिवस आहे. चला आंघोळ झाला मित्रांनो. आहे पोरांचा सकाळचा स्ट्रगल आणि गरम पाणी भेटला तर असं वाटतो का काय भेटलं ना काय नाही दुसरं काहीच नको ना. तो पाणी जर टाकीत राहिलं तर असं वाटतं अजून द्या पण असं होणार नाही. हे मुरांजनला किती पाणी लागेल तुम्हीच विचार करा. एक बादलीत मुरांजन तुमचा एक बादलीत आता दुसरा पाणी गरम पाणी घेऊया. मुरांजन तुमचा एक बादलीत आंघोळ करून होते का पूर्ण शरीराला लागतं. काय खातोय तू? इकडे ना जवळ आहे ना जरा. खूप सुंदर आहे. बटर यो मोठा बटर झाले सगळे रेडी. आता आम्ही निघणार आहोत. थोडेसे फोटो वगैरे काढतो आणि आम्ही इथले निघू. आणि माझा फेवरेट नंबर 45 शिर्डी 45 किलोमीटर बाकी फक्त. एक सुंदर असं इथे शूट करून आम्ही निघालेलो आहे पुढे. सूर्य पण डोक्यावर आहे आमच्या समोरच. आतुरता नाश्त्याची हैशटैग नाश्ता. रोज का हमारा काम रहता है. रोज का काम हमारा है. 40 किलोमीटर चलते हैं हम. तर समीर शेठ भेटले. समीर शेठ मला बघून थांबलेले ना. बोलतो आता धीरज मी तुझ्या सोबत चालत येईन 100%. चला पुढे जरा पब्लिक दिसते. आमची ठिकाणी माहीत नाही पण एक आनंद आलेला आहे चेहऱ्यावर. परत तिथे आमचा नाश्ता नसणार. पुढे आपली पब्लिक आहे. पुढे हो अजून पुढे. ऋतिकने नाराज केलेले मला एवढा बोलून. बघू आता काय. भूक लागलेली पायाने भूक लागली माझ्या. मला नाही. चला मग बसाची भूक लागली. अरे शिर्डी ओ माय गॉड हे काय. मी खांबाळ्याला पोहोचलो. शिर्डी देवपूर खांबाळे तिकडे दाखवतो. काय करू आमकार जाऊन येऊ का. नाही तर उसाचा रस आहे ना. बसायला मस्त जागा आहे. तर आता इथं आम्ही. ओ ऋतिक काय पाहिजे तुला? मी कुरकुरे खाणार आहे. तुरतुरे खातो. चला तुरतुरे घेतलेले आहेत. मस्त बसायचा जागा आहे. चला मग आता हे खात एन्जॉय करत आम्ही पुढे जातो. आम्ही बसणार नाही. चला दादाने इचरू आपल्याला. पालखी आता कुठे थांबलेली आहे दादा नाश्त्याला? 1 किलोमीटर आहे फक्त. 1 किलोमीटर आहे. राजा दादा आपला लाजत आहे. राजा दादा आपला लाजतो. घेतला व्हिडिओ बस झाला म्हणतो. मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत. दादांच्या माहितीनुसार 1 किलोमीटर पासूनच जवळच होता अंतर. मस्त नाश्ता आहे. नाश्ता काय होतं बघू. काय नाश्ता आहे आपला? कांदा पोहे आहेत. चला मग कांदा. गाण्या लाज वाटते का तुला? माझ्या आधी मला खायला बसला तू. भाऊ आपल्याला बरं. चला मग नाश्ता करतो. आपला कपडा बघू शकता. जवळ आता पालखी जवळ येत आहे त्याचा कपडा नवीन निघत आहे. आमची पब्लिक आम्हाला टाकून जाते. नाश्ता विष्टा करते गपचा गप. फोटो काढतात स्टोऱ्या टाकतात. काय खात्यात तारा. काही माणसं आम्ही खायासाठीच आणल्यात.
डायरेक्ट करून सकाळी त्यांचा रेकॉर्ड आहे, सकाळचा रेकॉर्ड त्यांचा 30 काहीतरी बटन. चला मग नाश्ता करतो. तेवढी गावचे सुपुत्र मंगेश पाटोळे कुठे आहे तो? ही खबर मंगेश पाटोळे यांनी दिलेली. आम्ही नाश्त्याला पोचलो नाही तर पालखी निघली. काय बोलायचं, आम्हाला आराम बिराम आहे का नाही काय. आणि मग काहीतरी बोल ना आपल्या युट्यूबर फॅमिलीसाठी, काहीतरी बोल ना. युट्यूब फॅमिलीसाठी काहीतरी बोल ना. लाईक करा, कमेंट करा. मित्रांनो आता क्षणभर जरा विश्रांती करतो. लय पाय दुखायला लागल्यात. आपले पदयात्री पण भेटलेले आहेत आपले. त्याला मग उसाचा रस बीस प्याता होता. मित्रांनो उसाचा रस पिऊन निघालो आम्ही. आणि दूर दूर तक कोई दिख नाही रहा. आम्ही जाऊ माग साईबाबांचं नाव घेऊन आम्ही निघू आता. ओम साईराम. ओम साईराम. चला मग भेटूया पुढं. आता दुसरा काहीतरी खाऊ. असाच आता खात 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 जाऊ. आता काय तेच आहे. शेवटचे 2 दिवस आहेत आता चालायला. चला मग साईबाबा मंदिर पांगरी. मित्रांनो आता अर्धा तास तर जास्ती 1 तास झाला चालता. 2 किलोमीटर चाललो असेल. आता दुसरी आम्हाला ब्रेक दुसरा ब्रेक घ्यायचा वेळ आलेला आहे असं वाटतं मला. मनोज मला बोलला होता दुसऱ्या दिवशी का धीरज तुला आम्ही हेल पाहिजे. त्यात त्यांनी 5व्या दिवशी त्यांनी वादा पुरा केलेले. नव्हती ना दादा रस्ता. हा त्या पण भेटत पण नव्हती. अगे थंडी झालेली द्या जरा थंडा होऊन द्या आम्हाला. हा आता बोललो आम्ही द्या. आता आमचा मनोज दिसत आहे एकदम राहुल भाई. बर्फी मध्ये काय काय टाकलं जातं बर्फी मध्ये? हे आता मावा काय बनवलंय तुम्ही? मावा बनवता का? मग त्यात काय काय टाकलं? आता हे दूध आहे. अजून काय काय येतो त्याच्यात? दूध आणि साखर या 2 गोष्टीपासूनच बनला जातो. बाकी जे देतो ना मी होलसेल देतो ना. हा ते लोक काय टाकून कसं बनवतो. अच्छा मी तुमची टेस्ट केलेली आहे. खूप मस्त लागतो. म्हणजे असं वाटतो हे आता इथे बनलेलं आहे अर्धा तोराचा. असं वाटतो 10-15 दिवसातले आपल्या पडक्यात येतो ना इथं चेक करायला. एवढा ताजा आहे ना काय सांगू. जबरदस्त. मित्रांनो वावी 2 अजून आम्हाला 2 किलोमीटर चालायचं आहे. मग आमचे येणार आहे दुपारचं जेवण वस्ती. दुपारचा निवारा. मनोज भाऊ पण आहे आपल्यासोबत. मनोज भाऊची टोपी रुपेश भाऊनी चोरले म्हणून एक गमछा लावा लागला. फोटो काढायसाठी नेलेली. फोटो काढाच्या नावाने घेतली आणि डायरेक्ट गायब झाला. चला मग आता भेटूया. त्यांना सरप्राईज पण घेतलेली आपण. चला मग वस्तीच्या ठिकाणी भेटूया. आम्ही वावीच्या निवाऱ्यावर पोचलेलो आमच्या. आता फ्रेश होतो. आरती पण चालू झालेली आहे. आरती वगैरे करतो आणि जेवण करतो. चला मग आपल्या पोरांना सरप्राईज आणलेला आहे. नाही मिठाई दिसते तशी नाही. मावा आहे मावा लजीज. चला आता सगळ्या पोरांना देतो. माझा आवाज पण आहे. मिठाई खाऊन गोड झालाय. बाला भाऊ आय लव्ह यू. साईराम. ओम साईराम. हे आपला मंगेश भाऊ आलेले फुकाट खाला वासा. काय नाही माझा मी घेईन काम हात नको. थोडी कटिंग चालू आहे. याला कोथिंबिरीच्या पाना जरा मोजायला लावल्या. तो आता मोजतो. एक आलशी पोरं जी दुपारी आंघोळ धुतात. मित्रांनो आता जेवतो. बांधण्याच्या पोरांची शिस्त बघा शिस्त. मिनी पण घेतलेले. चला मग जेवतो. बाय बाय. मित्रांनो बघू शकता तुम्ही पोराई चड्ड्या वालत टाकलेल्या धुवून वापस त्या अख्ख्या कंपाऊंडच्या बाहेर पडलेले आहेत. तर काय आदवते बाई काय आदवते ते फायनली चड्डी ओमकारची निघाली. चला मित्रांनो आताच फ्रेश झालेले. पोरा पण आता होतील. मी मुद्दाम पहिले फ्रेश झालो कारण की गर्दी नाही जास्ती तर म्हणून. चला मग आता
बाय बाय मित्रांनो. आता आम्ही शेवटच्या चरणात पोहोचलेलो आहे साईच्या. आणि आता आम्हाला या 6वा दिवस आहे. तिथं 5ही दिवशी आलो. तुम्हाला ब्लॉग मध्ये बघलत असेल तुम्ही किती त्रास होतो. त्या त्रास मागे अजून एक त्रास आहे माझा. कारण की माझे पाय तर दुखत आहेत, पण मी जो चाललो आहे त्याच्यात हे माझी चड्डी फाटस तितपात चाललेलो आहे मित्रांनो. हे बघू शकता पूर्ण चड्डी फाटलेली आहे आणि माझी पण पूर्ण फाटलेली आहे. रुपये फाटली त्याची जिम्मेदारी आमच्या रुपेश मालीने घेतलेली. तो बोलतो मी 20 रुपये खर्च करीन तुझी चड्डी शिवून देईन. तर मला खूप आधार आलेले आहे. धन्यवाद. आजच प्रेम राहू दे तुमचा आणि मी अशाच चड्ड्या पाठवत राहीन. माणसाला काय जवानी आले मला काय समजत नाही. बघू शकता सिंगल बॉय वय वर्ष 18 ते 24 मान्यता 18 ते 22 व्हेरीफाईड आलेले याचा आयडी. थोडी चुकी आहे काय माहिती का हेच तर पिकत चाललं तर त्याच्यात तुम्ही लक्ष देऊ नका. लोक घेऊ ना. आय लाइक इट आपके पीले पीले दांत. थँक्यू आज ही बना देंगे उसको व्हाईट. चला मग मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट. पालखी निघली आहे तर मित्रांनो आपल्या सोबत आहे पाडग्याचे स्मार्ट बॉय. याला मुद्दाम नव्हतं घेत मी एवढे दिवस कारण की मार्केट जाम करील म्हणून नव्हतं घेत. चलो फिर. याचा चेहरा बघू शकता खरा चेहरा तोंडने धावल्यावा असा दिसतो यो ना. फोटो गोरड नुसतं काढतो. पालखी निघालेली साईराम साईराम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम श्री साईनाथाय नमः. साई आणि सूरज कसं वाटतंय तुम्हाला? पहिला वर्ष आहे तुमचा. खूपच चांगला वाटतंय. खूप चांगलं वाटतंय. अजून काय तुम्ही शेअर करणार तुमचा फिलिंग्स? गावातला किती पोरांना प्रोत्साहन पुढच्या वर्षी येण्यासाठी पुढच्या वर्षी येण्यासाठी गावात किती पोरांना तुम्ही तयार करणार? 15-20 पोरं आहेत. जिग्नेश आरामात. तुमचा मित्र जिग्नेश आल्याने त्यासाठी काय मेसेज तुम्हाला देणार? हा द्यायला तर लागेल मेसेज. काय देणार मेसेज? काय द्यायला? पुढच्या वर्षी येईल. पुढच्या वर्षी Yes. गाडी कसं नको. आता आम्ही चाय प्यायला थांबलेलो आहो. तर इथं मला एक पुरुष भेटलेले 4 डोल्यांचा माणूस. हे बघा दादा 2 डोले कधी काम करतात? रात्री काम करतात आणि 2 डोले रात्री सकाळी. अच्छा खूप सुंदर यार. नाही खात आणि मस्त चवेली खाल्ल्यावर आख्या त्याचा उष्टा खाशील का तू? आख्या त्याचा उष्टा खा ना. चाय पिऊन आता आम्ही निघालेलो आहे पहिल्या झेंड्यावर. गर्वाची गोष्ट आहे. सूरज पाटील पहिल्यांदा पहिला झेंडाचा मान पटकावलेला आहे. हा बाबा 2-3 दिवस झालं का एकदम मागं होता. आता काय गिअर बॉक्स खराब झालं का काय तुझं? कशी जादू गेले जादू. गिअर बॉक्स आता नवीन बदललं बाबा. 5 फूट टाकतो काय गिअर? तर मित्रांनो आम्ही घेतलेले ब्रेक आता थोडा म्हणून आम्ही पेत आहे थोडासा सोडा. जिरा सोडा. हे काय मला सोडत नाही. माझ्या सोबतच चाललेले पण टाइम लागला तरी चालल. चला मग जिरा सोडा पेतो. बाकीची गँग फुल हॅप्पी आहे. माझे गेअर खपलेले आहेत. माझे गेअर खराब झालेत बोलू. माझे म्हणजे तुझे आय मीन धीरज. मित्रांनो सोडा पिऊन आम्ही निघालेलो आहे आणि आता आमचा प्रवास 5 किलोमीटर आहे. आमची वस्ती आहे तर भेटूया तिकडे. मी खूप दमलोय. त्यांना माहिती आहे दमलोय ते. चला मग. मी पण दमलो. नमस्कार शेठ. पाय जाम दुखतो. भावा कुठला तू एवढा लेट कुठे चाललेला आहे? घरी चाललाय का? म्हणजे कुठे गेला होता? कॉलेजला गेलो. एवढा टाइम?
हा मग 5:30 वाजेपर्यंत लेक्चर राहणार. अच्छा, मग चालत गाडी वगैरे? गाडी नाही, बस अच्छा, आमच्या इकडं असं नाही चालत. किती लेक्चर झाले आता? लेक्चर 7-8 लेक्चर झाले. 7-8 लेक्चर झाले. अरे मग 7-8 लेक्चर आमच्याकडे तर ना 2-3 लेक्चर झाले का पोरं घरी पोरी फिरवायला मोकले. आमच्याकडे ना 7-8 लेक्चर नाही 2-3 लेक्चर झाले का पोरं पोरी फिरवतात. आणि आताची पोरं ही आमची पोरं. अरे रुपया हो, एक पोर नाही पटत ना, तुझा काय जीव चाललाय? पोरी फिरवातात. अरे देवा भगवान उठाले, म्हणजे उठाले. नाही उचलणार, त्याला माहिती आहे आधी परीक्षा चालू आहे तुझ्यासाठी. काय बोलायचा यार, काही पण आरोप लावतात. चपली घेऊन हिंडायला लागला हे समोरून समजा. खूप पाय दुखतात मित्रांनो. आणि हा पांचट जोक मारतो का ते सण पण नाही, हृदयाला लागतात, हृदयाला. चला मग मित्रांनो, उसका रस पियेंगे. बाय बाय. उसका किसका? उसका किसका? अरे उसका रस पियेंगे ना आगे जाके. अरे किसका? अरे उसका रे बाबा, उसका किसका? उसका. अरे भाई किसका? अरे उसका रस उसका भाई उसका. जाने दे फिर. चला मग मित्रांनो, आपण जाऊया. हे येडे झालेले आहेत, उसका रस पियेंगे. त्यांचं पाय जाम दुखतात, ते काही पण बारबाराला लागल्यात. आपण फ्रेश आहे. चला तिकडे पोहडायला. हो दादा, किती किलोमीटर आहे अजून? 1.5 किलोमीटर. आणि हे आपले मंगेश दादा. चला साईराम. मग दादा आम्ही आहे पुढे. बोला. चालेल. तुम्ही काय आणलं आम्हाला खाऊ? तुम्हाला खाऊ आणले व्हील्स पॅकेट आणि नल्ली. थँक्यू भाऊ. पाणी असंच प्रेम राहू द्या. चला मंगेश दादा. धन्यवाद. चला मग. हा इशारा पाहून एक आनंदाचा वातावरण आलेलं आहे. लड्डू पुढे हाय 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 हाय. लड्डू पुढा. मित्रांनो, आम्ही इथं पोचलेला होता. इकडं मांडव बिंडव घातलाय. तुम्हाला वाटतं हल्दी आहेत, हल्दी बिल्दी नाही, आमच्यासाठीच घातलाय. अरे दादा, कधी पोचले तुम्ही? एकटाच झाला. आईच्या गावात ऐकून दुःख झाला. आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, यांच्यासारखा नाही बसलो गाडी मंदी. यो अजय बाई चल. हा तू भावा, तुझं काय विषय आहे का? चला मित्रांनो, पहिला झेंडा. भावा रेकॉर्ड ब्रेक केला या त्यानं. त्यांच्या मागे विश्वास जाधव. आम्ही झेंडा घेतलेला आता. चला मित्रांनो, अजून एक चालत होतो ना ते. हो आपला थकलेला म्हणू पण दाखव. थकलेला म्हणू, तुमचा थकलेला धीरू. चला आता मी हातपाय धुवतो, भेटूया. चला मग मित्रांनो, जेवतो, भेटूया जेवल्यानंतर. बस ना समीर भाऊ, जेवता काय जेवायला? खूप थकलेलो म्हणून काही शूट घ्यायला जमलं नाही. जेवण बिवण मस्त झाला. आता उद्या भेटू मस्त साईंच्या डायरेक्ट शिर्डीत. तर ब्लॉग बघायला विसरू नका. तर गुड नाईट, जय श्रीराम, ओम साईराम. बाकीची पब्लिक पण झोपलेले, मी पण झोपतो.